आपण पाहतोय की फ्लॉवर आजी सध्या पोहोचलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या समोर मुख्यालयासमोर। ताई, या मोर्चा आजी या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा दाखल झालात, काय भावना आहे तुमच्या? भावना म्हणजे व्हायला पाहिजे ना, राज ठाकरेंनी साहेबांनी हे निर्णय घेतलाय ते पक्का घेतलाय। हा, हे निवडणूक आयोगाच्या याद्यामध्ये काही घोळ आहे आणि दुबार मतदार आहेत, त्यांच्याबद्दलचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला कधी असा अनुभव आला आजी? नाही, याच्या मागं काहीच अनुभव नाही। हे आता चुका निघतील म्हणून आम्ही आता साहेबांनी निर्णय घेतलाय, याचा तपासणी हे करणं उद्धव साहेबांनी निर्णय घेतलाय। आणि साहेब आमचे जिकडे शिवसेना हे म्हणजे सगळ्यांना भेटताय, सगळ्यांना येत आहे। साहेब आमचे काय हे नाही आहेत, ह्यांच्या चोरांसारखे लबाड नाही, चांगले बोलतात, चांगले हे करतात। हा, त्यांच्यावरच आणत्या काय आणतात, हे निर्णय आता झालं पाहिजे। हा, बस। पण झुकणार नाही अजिबात नाही, कभी झुकेगा नाही हम। आई, हा सत्याचा मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा आहे आणि सत्य झालंच पाहिजे। हा, आणि आमच्या साहेबांना न्याय भेटलाच पाहिजे। हा, डायलॉग होता कभी झुकेंगे नहीं, आज पुन्हा तो डायलॉग तुम्ही बोलणार? हा, कभी साहेबांच्या संगाती कधी निर्णय घेणार आम्ही, आणि आम्ही झुकणार पण नाही, झुकेंगा नाही पण। आज किती गर्दी होईल असं वाटतं आजी? घे ना। हा, अनाच किती गर्दी होईल असं वाटतं? खूप गर्दी होईल। साहेबांच्या निर्णयाला पाठिंबा सगळी जनता देणार। निर्णय हे साहेबांच्या बाजूनच लागणार आमच्या। किती येऊन द्या कुत्रे, किती भुकून द्या, किती न्याय करून द्या, किती आपटून द्या, तरी न्याय आमची बाळासाहेबांची, ही मुंबई आमच्या बाळासाहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांचीच राहणार। हे वाक्य आमचं जुन्या शिवसैनिकीचं आहे। हा, हे न्याय आम्हाला दिलंच पाहिजे आणि आमचं धनुष्यबाण आमच्या साहेबांना भेटलंच पाहिजे, हे आमची इच्छा आहे। बरं, मागच्या वेळी तुम्ही जेव्हा झुकेगा नाही म्हणाला होता त्यावेळी उद्धव ठाकरे तुमच्या घरी आले होते आणि तुम्हाला साडी सुद्धा दिली होती। आता तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे शिवसेनेमध्ये आणि सगळ्यांमध्ये। हो, चांगला उत्सव आहे आणि चांगला आम्हाला बी आनंद वाटतं। दोघं भाव आलेत ना, कोणाची आता हिंमत नाही लागणार। हा, दोघा भावाने एकजुटी ठेवायची आणि हे जेवढे भुगतात आहे ना त्यांना न्याय द्यायचंच नाही, असं आमचं जुन्या लोकांचं म्हणणं आहे। किती का करून द्या, पण त्यांना जवळ करायचं नाही दोन्ही साहेबांनी। हा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, कुणाचा विजय होईल, महापौर कुणाचा होईल असं वाटतं? हा, महापौर होणारच, आमचंच होणार। शिवसेना बाळासाहेबांनी सांगून गेलेलेच आहे, हे मुंबई म्हणजे शिवसेना ही पाहिजेच आम्हाला। शिवसेना नाही तर हे कुत्रे बरोबर करणार नाहीत। हा, म्हणून साहेबांनी निर्णय घेतला तर की योगेश्वर घेतलेला आहे, हे आम्हाला पटलंय म्हणून आम्ही इथवर आलेला आहोत। हा, साहेबांना पाठिंबा सगळे लोक देणारे आहेत। हा, बस। तर आपण पाहतोय फ्लॉवर आजी, जी फेमस फ्लॉवर आजी आहे शिवसेनेमध्ये, त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहे, हातामध्ये भगवा झेंडा घेतलेला आहे आणि अजिबात झुकणार नाही असं सुद्धा म्हणतायत। एकंदरीतच आता जी वातावरण निर्मिती आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे। जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा दाखल होत आहेत। काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।